रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि मुलांचे लाडके लेखक साने गुरुजी यांचा 11 जून 2024 हा 74वा स्मृती दिन. यानिमित्त सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त छंद देई आनंद या कविता संग्रहाचं सादरीकरण आम्ही आजपासून प्रसारित करीत आहोत. वाचनस्वर एकनाथ आव्हाड यांचा. निर्माती श्रीयोगी मांगले. ही विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्राची निर्मिती आहे. ऐकूयात तर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त छंद देई आनंद या कविता संग्रहातील सादरीकरणाचा भाग पहिला. पहिली कविता. गाणे माझे. गाणे माझे आनंदाचे, उत्साहाचे, उधाणाचे. गाणे माझे आनंदाचे, उत्साहाचे, उधाणाचे, चैतन्याच्या लाटेवर स्वार होऊन म्हणायचे. गाणे माझे शेतावरचे, विहिरीतल्या मोटेवरचे. गाणे माझे शेतावरचे, विहिरीतल्या मोटेवरचे, झुळझुळत वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यावरचे. गाणे माझे झाडांचे, पानाफुला वेलींचे. गाणे माझे झाडांचे, पानाफुला वेलींचे, फळापरी रसाळ आणि आंबट गोड बोलींचे. गाणे माझे झाडांचे, पानाफुला वेलींचे. गाणे माझे झाडांचे, पानाफुला वेलींचे, फळापरी रसाळ आणि आंबट गोड बोलींचे. गाणे माझे पाखरांचे, फिरत राही रानावर. गाणे माझे पाखरांचे, फिरत राही रानावर. सुरात सूर मिसळण्यास वाराई होई अनावर. गाणे माझे सर्व दूर, सुगंधापरी दरवळते. गाणे माझे सर्व दूर, सुगंधापरी दरवळते. सृष्टीचे संगीत गाण्यात येऊन मिसळते. गाणे माझे आभाळाचे, सूर्यचंद्रन ताऱ्यांचे. गाणे माझे आभाळाचे, सूर्यचंद्रन ताऱ्यांचे, हसणाऱ्या बागडणाऱ्या लहान थोर साऱ्यांचे. हसणाऱ्या बागडणाऱ्या लहान थोर साऱ्यांचे. कविता दुसरी. मॉनिटर. बाबा, वर्गाचा मी आता झालोय मॉनिटर. बाबा, वर्गाचा मी आता झालोय मॉनिटर. वर्गाची सर्व जबाबदारी माझ्याच शिरावर. वर्गाची शिस्त आता मलाच बघावी लागणार. वर्गाची शिस्त आता मलाच बघावी लागणार. गडबड करणाऱ्यांची नावं मी फळ्यावर लिहिणार. अभ्यास करणार नाही त्याला समजावून मी सांगणार. अभ्यास करणार नाही त्याला समजावून मी सांगणार. ऐकलं नाही तर सरांकडे तक्रार त्याची करणार. वर्गाची ही स्वच्छता आता मीच जातीने पाहणार. वर्गाची ही स्वच्छता आता मीच जातीने पाहणार. कचरा कोण करतंय याकडे बारीक लक्ष ठेवणार. सर्वांच्याही आधी मी लवकर शाळेत पोहोचणार. सर्वांच्याही आधी मी लवकर शाळेत पोहोचणार. बाई सर नसतील तर मी वर्ग छान सांभाळणार. मॉनिटर म्हणून वर्गात आता वाढेल माझी वट. मॉनिटर म्हणून वर्गात आता वाढेल माझी वट. मुलांच्या मदतीला मी धावून जाईन झटपट. वर्गाच्या भल्यासाठी बाबा जेव्हा मी पुढे असेन. वर्गाच्या भल्यासाठी बाबा जेव्हा मी पुढे असेन. मॉनिटरचा बिल्ला तेव्हाच छातीवर शोभून दिसेल. बाबा म्हणाले, शाब्बास हुशार माझा श्याम. बाबा म्हणाले, शाब्बास हुशार माझा श्याम. विश्वास आहे मला बाळा
तू नेकीने करशील काम. विश्वास आहे मला बाळा, तू नेकीने करशील काम. तिसरी कविता गुजगोष्टी. फुलांच्या बागेत रोजच कुजबूज चालत होती. फुलांच्या बागेत रोजच कुजबूज चालत होती. कान देऊन ऐकलं तर फुलंच बोलत होती. गुलाब म्हणतो मी तर आहे फुलांचा राजा. गुलाब म्हणतो मी तर आहे फुलांचा राजा. देखणेपणाचा मुळीच नाही करीत गाजावाजा. गंधाचा बादशाह खरा म्हणतात या चाफ्याला. गंधाचा बादशाह खरा म्हणतात या चाफ्याला. मोहक रूपाने माझ्या भुलवतो मी साऱ्यांना. देवाची देणगी म्हणजे मी चमेलीचे फूल. देवाची देणगी म्हणजे मी चमेलीचे फूल. माझ्या सुवासाची साऱ्यांना पडेल भूल. गुलछबू गुलछडी ही नावे माझीच खरी. गुलछबू गुलछडी ही नावे माझीच खरी. निशिगंधाचा सुगंध दरवळे उमलताना रात्री. प्रसन्न सात्विक मंगल सुगंधदायी मी मोगरा. प्रसन्न सात्विक मंगल सुगंधदायी मी मोगरा. देखणा दिसे त्यामुळे वेणीतील गजरा. सदाफुली नावासारखी मी दिसे हसत मुख. सदाफुली नावासारखी मी दिसे हसत मुख. सदाबहार सुंदर माझेच आहे रूप. स्वर्गीय फूल जणू पारिजातक देखणे. स्वर्गीय फूल जणू पारिजातक देखणे. रूपरंग गंधाचे माझ्या फुलते जणू गाणे. चांदण्यांसारखे शुभ्र मी फूल तगराचे. चांदण्यांसारखे शुभ्र मी फूल तगराचे. पूजेसाठी नेहमीच मला आशिष देवांचे. कमळ म्हणे मला राष्ट्रीय फुलाचा मान. कमळ म्हणे मला राष्ट्रीय फुलाचा मान. डोलताना पाहून मला हरपेल तुमचे भान. फुलांच्या गप्पा नेहमी जातात अशाच रंगत. फुलांच्या गप्पा नेहमी जातात अशाच रंगत. दिवस नाही रात्र नाही बसतात गुजगोष्टी सांगत. दिवस नाही रात्र नाही बसतात गुजगोष्टी सांगत. कविता चौथी शाबासकी. प्रत्येकालाच असते ना कशाची ना कशाची आवड. प्रत्येकालाच असते ना कशाची ना कशाची आवड. पोहण्यासाठी हमखास मी नेहमीच काढतो सवड. गावच्या नदीत माशासारखा मारतो लांब सूर. गावच्या नदीत माशासारखा मारतो लांब सूर. एका दमात पोहत पोहत निघून जातो दूर. तासन तास पोहण्याचा असा जडला छंद. तासन तास पोहण्याचा असा जडला छंद. पाण्यात डुंबण्याचा होई मोठाच मला आनंद. काहीतरी निमित्त काढून पोहायला जेव्हा जायचो. काहीतरी निमित्त काढून पोहायला जेव्हा जायचो. आईची कित्येकदा येऊन बोलणी सुद्धा खायचो. पोहण्याच्या स्पर्धेत मी जेव्हा घेतला भाग. पोहण्याच्या स्पर्धेत मी जेव्हा घेतला भाग. अहो बक्षीस मिळाले मला आणि आईचा गेला राग. एकदा तर एका मुलाला नदीत बुडताना वाचवलं. एकदा तर एका मुलाला नदीत बुडताना वाचवलं. आईला कळलं तेव्हा तिने मायेनं मला कुरवाळलं. ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. राष्ट्रपतींनी पदक देऊन शाबासकी खास दिली. पण खरं सांगू का तुम्हाला मला आनंद केव्हा झाला. पण खरं सांगू का तुम्हाला मला आनंद केव्हा झाला. बुडत्या मुलाला वाचवायला
जेव्हा छंद कामी आला, बुडत्या मुलाला वाचवायला जेव्हा छंद कामी आला. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त छंद देई आनंद या कविता संग्रहाच्या सादरीकरणाचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. वाचनस्वर एकनाथ आव्हाड यांचा होता. ही विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, हाच कार्यक्रम उद्या दुपारी ठीक 2:30 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू. तेव्हा नक्की ऐका विद्यावाणी सामुदायिक रेडिओ 107.4 मेगा हर्ट्झवर. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.